कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट। हे गाईज, आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. मी रोहन घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कोणता असणार आहे. सो गाईज, उद्या आहे आमच्याकडे पूजा आणि दादा वगैरे काका वगैरे सगळे तयारी करतायत उद्या पूजेची. आणि काकी आणि आमच्या वहिनी सगळ्या बाहेर फुगड्या खेळतात, बाकीचे इकडे काम करतात. तो बघूया की त्यांच्या फुगड्या कशा चालू आहेत आणि आपली पूजेची तयारी कितपत चालू आहे. सो चला. हे पाटलदार आहे आमचं, दाखवतो तुम्हाला. भांड्या वगैरे घासतायत. आमच्या भांड्या बघा किती आहेत ते. भांड्यांचा ढीग बघा. माणसं पण तेवढे आहेत त्यामुळे ढीग जास्त आहे, पण ठीक आहे, काय नाही, कॅरी ऑन. हे पाटलदार आहे आमचं. आणि ही आमची किचन रूम इकडे. आणि इकडे चालू आहे 2 ब्लॉग येणार आहेत. अमोल भाई आपला एक ब्लॉग शूट करतो इकडे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे चालू आहे आमच्या फुगड्या. आमची पूजेची तयारी चालू आहे इकडे. केळ्यांचा मकर बनणार आहे उद्या. अरे काय ते, ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात? केळीची सोप. हा, केळ्यांच्या सोपाचा मकर बनणार आहे. कोण गीत काय देते का? आपली कॅपॅसिटी संपली. फिर बाजू में हट जा, उधर काय को. ह्या कसला काम आहे का सांग. ह्या केळी उभं राहण्यासाठी भेतांचा वापर करावा लागतो. ती एकामेकाक टोचून केळीचे खांब उभे करूचे लागते, तर ते उभं राहणार, नाही तर उभं राहणार नाही ते. म्हणजे या काठींच्या जोरात आपण आता केळीचं मकर बनवतो, बरोबर? काठीच्या जोरावर केळीचं मोठं मकर, चिव्याचे काठी वापरून केळीचं मकर बनवणार. ठीक आहे. इकडे आपलं मकर काम चालू आहे. जसं मी तुम्हाला बोललेलो मगाशी की उद्या आमच्या घरी पूजा आहे. सो इकडे मकर काम चालू आहे.
हा असा काहीतरी आमच्या घराचा नाईट व्ह्यू आहे आणि हा असा फायनली मी रेडी झालेलो आहे आणि बघू शकता तुम्ही माझा आउटफिट. पूजा आहे आमच्या घरी, जसं मी तुम्हाला बोललेलो होतो. पूजा आता चालू आहे आणि आपण पण जाऊया. पूजाला चालू राहू दे तोपर्यंत पुढचे प्रोग्राम्स पण आपण बघूया. आणि इकडे यांचं फोटोशूट चालू आहे, बघू शकता. अमोल भाई पण ब्लॉग काढतोय, जसं मी तुम्हाला पहिलाच बोललेलो. अमोल भाई, तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? माझं सध्या तरी युट्यूब चॅनलचं काही नाव नाही आहे, पण अमोल चव्हाण असं तुम्ही सर्च करू शकता, तेव्हा तुम्हाला माझे व्हिडिओज देखील मिळून जातील. संध्याकाळी आपल्याकडे प्रोग्राम्स आहेत. मला फक्त इतकं माहिती आहे की आपल्याकडे भजनं पण आहेत संध्याकाळी. ते की भजन आहे, सो खूप लांबून भजन येणार आहे. सो आपण बघूया कसं काय होत आहे. आणि स्पेशल आरती सुद्धा होणार आहे आपल्याकडे. सो व्लॉग पूर्ण बघा. आय होप की तुम्ही खूप एन्जॉय कराल तो मोमेंट. सो चला. एक जोडपं गेलाय, दुसऱ्या जोडपाचा नंबर. आमची तुळस. वरती आहे खालती. पूजेची घाई चालू आहे आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे. हे तर काहीच नाही, मी तुम्हाला दाखवतो. पाटल्यादारी आपल्या पूर्ण सेटअप लावलाय जेवणाचा, सो दाखवतो. शिरे उभे करून चूल तयार केली आहे. इकडे पूर्ण जेवण बनत आहे रात्रीच्या पूजेचं. फोटोशूट चालू आहे. कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट. हा इकडे प्लॅन फ्लॉप. आरती खूप जोरदार झाली आहे. काय आरती खूप जोरदार झाली आहे ना? जोरदार झाली ना आरती?
चला आता गाईस आरती झाली, आता भजनाला बसूया. गाईस तुम्ही बघू शकता भजन जे आलंय आपल्या हेदूतून आलंय आणि आमच्या मामाच्या गावावरून खूप लांबून आलंय. दरवर्षी येतात, याही वर्षी आलेत. स्पेशली गाईज मी तर खूप एक्सायटेड असतो भजनाला घेऊन, कारण का मुंबईची भजनं वेगळी असतात आणि कोकणातली भजनं वेगळी असतात. एस्पेशली कोकण मध्ये आल्यावरती भजनाची मजा अलगच आहे, मी तुम्हाला दाखवतोच. काय बाय काय असं कर ये ये बोलो 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 ये नाही 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 ये मोदक पाहिजे मोदक घ्यायला नाही देत फक्त मोदक कडे न दिला पप्पानी नाही दिला घ्यायला तुझ्या. गाईस बघू शकता आता बाहेर बघू शकता तुम्ही. आता मम्मी इकडे चाय बनवते भजनवाल्यांना. भजनवाल्यांसाठी स्पेशल चहा. भजनवाल्यांसाठी चाय बनते. सो ऑलरेडी एक भजन झालेलं आहे आणि हे जे सेकंड भजन आहे दांगोड्यातलं, म्हणजे आमच्याच गावचं भजन आहे. आणि आता तिसरं भजन आहे आचऱ्यातलं आणि असं म्हणतात की त्यांची आरती पण खूप स्पेशल असते. तर बघूया की कसं काय भजन करतात आणि आरती करतात. सो चला लेट्स गो.
सो हे गाईस, आज नेक्स्ट डे आहे पूजेचा आणि ब्लॉग कालचा एंड करायचा राहिला होता. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. आणि चला मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.